सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात. कविता म्हणते, हा बोला ना. बऱ्याच दिवसापासून मला जाणवते की तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. विजय म्हणतो, किंचित सावरत कविताचा हात हातात घेत, कविता आय लव्ह यू. कविता म्हणते, त्यात काय सांगायचं. मला माहिती आहे की तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणूनच तर आपण एकत्र आहोत. आपले विचार जुळतात. आपण एकत्र काम करतो. माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम तसेच राहणार आहे. विजय म्हणतो, आता मी तुला जे सांगणार त्यानंतर कदाचित ते प्रेम तसेच राहणार नाही याचीच मला भीती वाटते. कविता म्हणते, अहो जग घाबरते तुम्हाला आणि तुम्ही काय घाबरताय. जे काही सांगायचे आहे ते एकदाचे सांगून टाका, म्हणजे तुमचे आणि माझे मनही हलके होईल. विजय स्वतः सावरतो, मी पुरुष म्हणून कसा आहे. कविता म्हणते, सर हा काही प्रश्न झाला. तुम्ही पुरुष म्हणून कसे आहात ते सारे जगाला माहिती आहे. मी वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्हाला पाहते, तुमच्यासोबत काम करते, पण पुरुषात असणारा एकही दुर्गुण मला तुमच्यात कधीच दिसला नाही. विजय म्हणतो, कदाचित तू माझ्याकडे फक्त चांगल्याच नजरेने पाहिलेस म्हणून असेल. बरेच दिवस झाले तुला सांगेन म्हणतोय, पण माझ्याच मनाशी काही पक्के होत नव्हते. ते आज झाले म्हणून तुझ्याशी बोलायची हिंमत करतोय. कविता म्हणते, बोला ना सर. विजय म्हणतो, स्वतःला सावरत तिला म्हणाला, मी प्रेमात पडलोय. कविता म्हणते, सर यात काय नवीन आहे. गेली 8 वर्षे मी पाहते तुम्ही कशा ना कशाच्या प्रेमात पडतच असताय. बरं आता कशाच्या प्रेमात पडला आहात. विजय म्हणतो, आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. कविता म्हणते, सर तुम्ही माझ्या प्रेमात पडलाय आहात, पण माझ्यामुळे तुम्ही नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात ते नक्की मला कळत नाही. विजय, कविता तू कधी कोणाच्या प्रेमात पडलीस. कविता म्हणते त्यावर चटकन, हो तुमच्या प्रेमात पडली, कारण तुमच्या तोडीचा कोणी पुरुषच नव्हता जवळपास प्रेमात पडायला. विजय म्हणतो, मी विनोद नाही करत, मी खरंच प्रेमात पडले. कविता म्हणते, बरं सांगा तुम्ही आता कशाच्या प्रेमात पडला आहात. कोणती कथा आवडली जिच्यावर एखादा चित्रपट बनव असं वाटतो की कविता ध्वनी मुद्रित करावीशी वाटते. विजय म्हणतो, तू कधीतरी आपल्या कामातून बाहेर पडून विचार करणार आहेस का. कविता म्हणते, सर तुम्ही याचेच तर पैसे देता मला. विजय म्हणतो, कविता आजही तुला वाटतं का की मी फक्त तुला माझ्याकडे काम करणारी एक स्त्री म्हणून पाहतोय. कविता म्हणते, नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं सांगा आता तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला आहात. त्यावर विजय म्हणाला, ते जाऊ दे आता ते सांगण्याची माझी इच्छा नाही. विजय आणि कविता चालत चालत एक फेरी पूर्ण करून पुन्हा आपल्या कार्यालयात येतात. चहा पीत पीत कविता आणि विजयच्या पुन्हा गप्पा सुरू होतात. कविता, सर शेवटी तुम्ही मला सांगितले नाही की तुम्ही यावेळी नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात. विजय, तुला काय वाटतं मी कशाच्या प्रेमात पडलो असेन. कविता म्हणते, मगाशी तुम्ही विनोदाने म्हणलात की तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात, पण तुम्ही माझ्या प्रेमात का पडाल. प्रेमात पडायला तुम्ही माझ्यासारखी सामान्य मुलगी का निवडलात. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या वयात किती अंतर आहे हे अंतरच सोडा, पण तुम्ही माझ्या प्रेमात पडलाच का. माझ्यात आहेच काय असे जे तुम्हाला माझ्या प्रेमात पडेल. तुमच्या आजूबाजूला नव्हे अगदी जवळ स्वप्नातील पर्या फिरत असतात. त्यातील कित्येकांच्या नजरेत मला तुमच्याबद्दल ओलावा दिसतो.
तो का दिसतो ते मलाही सांगता येणार नाही, पण त्यातील कोणतीही हसत हसत तुमच्या प्रेमात पडेल. पण सर, तुम्ही कमालीचे सभ्य आहात. त्यांनाही तुमच्या सभ्यपणाचे कौतुक वाटते. तुम्हाला खरं कोणाच्या प्रेमात पडायचं असतं तर तुम्ही माझी वाटच कशाला पाहिली असती. विजय म्हणाला, कविता, तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस तेव्हा माझे आयुष्य अशा वळणार होतं की जेथून मला मागे वळून पाहणे शक्यच नव्हते. त्यामुळे तू माझ्यासोबत फक्त माझ्या अपयशाचाच प्रवास केलास. तुला सतत माझ्यातला फक्त एक चांगला, सुसंस्कृत आणि सभ्य माणूसच दिसत राहिला. तू माझ्यातील चांगल्या माणसाच्या प्रेमात पडलीस. म्हणून की तुला जेव्हा म्हणलो की माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला त्याचे काहीच वाटले नाही. पण हेच वाक्य माझ्या तोंडून ऐकण्याच्या आशेत कित्येक जणी वाट पाहत बसल्या होत्या. पण मी नाही म्हणालो. त्यांना कधीच त्या आजही मला शिव्या देत असतील. माझ्यातील चंचल पुरुष तो तुला माहिती नाही, जो कधीच कोणा एकीच्या प्रेमात पडला नाही. सतत फुलपाखरासारखा या फुलावरून त्या फुलावर उडत राहिला. एखाद्या फुलपाखराप्रमाणे माझ्या प्रेमाचे आयुष्यही प्रत्येक वेळेस अल्पच ठरले. पण तरीही ते फुलपाखरू आपली छाप त्या फुलांवर सोडतच असे. त्यांनाही आज जर मी म्हणालो माझे तुझ्यावर प्रेम आहे, तर त्याही आज तू जशी प्रतिक्रिया दिली त्यांची प्रतिक्रिया होऊन काही वेगळी असणार नाही. आजही त्या माझ्यावर कित्येक प्रेम करतात, कारण मी वेगळा होतो इतर पुरुषांपेक्षा. मला माझ्या आयुष्यात कोणी स्त्रीच्या मागे लागण्याची गरज कधीच भासली नव्हती. आजही भासत नाही, कारण त्या सतत माझ्या आजूबाजूला असतात. पण मी त्यांच्या सोबत नसतो. मी त्यांच्यात असतो, पण त्या माझ्यात नसतात, कारण त्या माझ्या मनात नसतात. माझं प्रेमात पडणं हे फक्त प्रेमात पडणं असतं. आज जशी लोक समोरच्याकडे काय आहे, त्याच्यासोबत आपले नाते कसे असेल, अथवा आपण प्रेमाचा आपल्या जीवावर काय परिणाम होईल हे सारं अभ्यासून प्रेमात पडतात. कित्येक आपल्यावर वर्षानुवर्ष प्रेम करत असतात, पण याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, याचा परिणाम काय होईल, असे अनेक विचार करून आपले प्रेम व्यक्त करणे टाळतात आणि मग आयुष्यभर मनात नसणाऱ्या व्यक्तीसोबत जीवन पुढे रेटत राहतात. मला ते तसं करणं नको होतं. ते माझ्याशी मनाशी पक्क होतं. आयुष्यातील एक क्षणही कोणा स्त्रीला द्यायचा झाला तर तिचं तुझ्यावर प्रेम असायला हवं. अपवाद फक्त तू होतीस, कारण मी प्रेमात पडायचं सोडल्यावर मन अथवा माझं प्रेमात पडणं थांबल्यावर तू माझ्या आयुष्यात आली होतीस. पण तरीही तू माझ्या प्रेमात पडली होतीस, म्हणून मला सोडून जाण्याचा विचार तुझ्या मनातही कधी आला नाही. आता मी विचार करतो, तुझ्याशिवाय आता कसा जगू शकेल. आता मला सवय झाली तुझ्या असण्याची आजूबाजूला. तशी कोणाला आयुष्यभर सोबत करत नाही, ते सत्य मला माहिती आहे. पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपली सोबत असावी असे वाटणे मला नाही वाटत चुकीचे आहे. कविता म्हणते, सर, तुम्ही प्रेमाचा इतका विचार करत असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मग कधीच प्रेमात पडून तुम्ही संसारात रमला का नाहीत? कविता, आज मी तुझ्या समोर माझा प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे. तो कान देऊन ऐक, म्हणजे तुलाही कळेल. प्रेम ही जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे. कविता म्हणते, सर सांगा ना, मला मनापासून ऐकायला आवडेल. विजय म्हणतो, कविता, तुला काय वाटतं, मी प्रेमात वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा पडलो असेल? कविता म्हणते, असेल 16व्या वर्षी, कारण म्हणतात ना 16वं वर्ष धोक्याचं. विजय, असं काही नसतं. माणूस पहिल्यांदा प्रेमात वयाच्या 9व्या वर्षीही पडू शकतो. कविता म्हणते, सर, तुम्ही वयाच्या 9व्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडलात? विजय म्हणतो, हो, मी वयाच्या 9व्या वर्षी माझ्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या भावलीच्या प्रेमात पडलो होतो. तिचा तो भावलीचा चेहरा मला आजही आठवतो. टोकाचा द्वेष तेच टोकाच्या प्रेमात रूपांतरित होत असतं हे खरं आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात टोकाचा द्वेष होता आणि आता टोकाचा प्रेम आहे. कविता, ते कसं काय, सांगा सर लवकर. विजय, अगं, इतकी उतावळी कशाला होतेस? आता कोठे मी माझ्या
हृदयावरील प्रेमाच्या जखमेवरील खपली काढायला सुरुवात केली आहे. अशा अनेक जखमा आता तुला दिसणार आहेत. कविता म्हणते, मला आवडेल त्या जखमांची वेदना अनुभवायला तुमच्या सोबत. कविता, त्या मुलीचे नाव काय होते? विजय, त्या मुलीचे नाव विजया होते. आमच्या नावातील पहिले अक्षर सारखे होते. ते एकच कारण होते, मी तिच्या प्रेमात पडायला असे नाही, तो फक्त योगायोग होता. मी कित्येकदा तिच्यासाठी हातावर व्ही कोरत असे, पण तो माझा नसे, तिचा असे. पण हे तिला कधी कळत नसे. हो, व्ही आजही माझ्या हातावर आहे. तो सतत माझ्या सोबत राहणार. ती अतिशय सुंदर आहे. इतकी सुंदर का तिची तुलना परीची होऊ शकते, पण तरीही मला तिच्याबद्दल कधीही शारीरिक आकर्षण वाटले नाही. प्रेमाच्या नावावर तिचे लग्न होईपर्यंत आमच्यातील फक्त मैत्रीच फुलत राहिली. मी तिच्या प्रेमात होतो, पण तिच्याशी लग्न करून तिला आपल्या आयुष्यभराची सोबतीण करावं असं कधी वाटलं नाही. ते जर वाटलं असतं तर आज माझ्या आयुष्याचं चित्र वेगळं असतं, पण ते तसंही नव्हतं. माझ्या आयुष्यात एकाच वेळी अनेक स्त्रिया आल्या होत्या, त्यामुळे मला स्त्रियाबद्दल टोकाचं आकर्षण कधी वाटलंच नाही. माझ्या सतत सोबत असणाऱ्या 2-4 मुली सोडल्या तर इतर कोणीच मी फार दखल कधीच घेतली नाही. माझ्यात एक रसिका माणूस ठासून भरला होता, पण तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा ते रसिका झालेली होती. त्यामुळे तुला माझ्या प्रेमाचा स्वभाव कधीच कळला नाही. ते जाऊ दे. विजय आणि माझी अपूर्ण प्रेमकथा अगोदर पूर्ण करतो. कविता म्हणते, ती खरोखरच दिसायला इतकी सुंदर होती की कोणीही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडावं. विजय म्हणतो, आमच्या वर्गातील माझा जिवलग मित्र सोडला तर वर्गातील सर्व मुलं तिच्या मागे वेडी होती, पण तिच्याशी बोलण्याची हिंमत करणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकण्यासारखे होते. मला ते कसं जमायचं याचं आजही सर्वांना आश्चर्य वाटते. मला कसलं जमायचं? मला वाटतं तिच्याही मनात माझ्याबद्दल ओलावा होता. कधी स्पष्ट बोलली नाही इतकंच. कितीही धाडसी असली तरी शेवटी ती मुलगीच. आपलं प्रेम पहिल्यांदा व्यक्त करणे तिलाही जड जात असावे, आणि मला वाटते तिलाही मला गमवायचे नव्हते. मी कमालीचा भोळा आणि ती कमालीची धाडशी होती. कविता म्हणते, पण सर, तुम्ही 9व्या वर्षी विजयाच्या प्रेमात कसे पडलात ते सांगितलंच नाही. विजय म्हणतो, सांगतो. मी 3रीत एक नवीन सरकारी शाळेत प्रवेश घेतला होता. मी पूर्वी ज्या शाळेत शिकत होतो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्या बाबांच्या ओळखीच्या होत्या, त्यामुळे त्या शाळेत माझी वट हाती. या नवीन शाळेत मी भावल्यासारखाच जात असे. होय, विजय आमच्या वर्गातील वर्गप्रमुख होता, कारण ती सुंदर, हुशार आणि धाडशी होती. एक दिवस मी तिची पाण्याची बाटली घरी विसरली होती. तिने दुपारचा डबा खाल्ल्यानंतर तिने माझी बाटली माझ्याकडून हिसकावून घेतली आणि पाणी पिऊन रिकामी केली. मी तेव्हा अतिशय नाजूक होतो. एखाद्या राजकुमारासारखा मी तिला काहीच म्हणालो नाही. शाळेची पिशवी उचलली आणि रंगात तडक घरी गेलो. मला रडत घरी आल्याचं पाहून आई मला पुन्हा शाळेत घेऊन गेली आणि बाईकडे विजयाची तक्रार केली. बाईने तिला विचारले असता ती हो म्हणाली. काहीच खोटं बोलली नाही. मला वाटलं तिचा तो खरेपणा मला आवडला आणि मी तो आयुष्यभर जपला, पुढेही जपणार. बाईने तिला हातावर पट्टीने 4 फटके मारले. ती शाळा सुटेपर्यंत अखंड रडत होती. रडून तिच्या टोमॅटो झाले होते. तिचा चेहरा आठवून मला हसायला येत होतं. तिला रडताना पाहून मला इतकं वाईट वाटलं की यापुढे आपल्यामुळे कोणत्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये हे मनाशी पक्क झालं. शाळा सुटल्यावर कळलं तिची आई आणि माझी आई यांच्यात बऱ्यापैकी मैत्री होती. त्यानंतर मी नवीन शाळेत प्रवेश घेतला. त्या शाळेत तिनेही प्रवेश घेतला होता. आम्ही दोघेही हुशार असल्यामुळे आमच्या स्पर्धा नाही म्हणताच येणार नव्हतं. आमचे लक्ष असायचे एकमेकांच्या प्रगतीकडे. पुढे शाळा संपली, तिचे कॉलेज संपले, आम्ही कामाला लागलो. तरी भेटत राहिलो, सोबत राहिलो, प्रेम करत राहिलो, पण प्रेमात पडलो नाही. मला तिच्या शरीराचं आकर्षण कधीच वाटलं नाही, कारण ती फक्त तिच्यावरच्या
मनापासून प्रेम केलं होतं. त्यानंतर त्या दरम्यान त्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या. त्यांच्या बाबतीत माझे प्रेम टोकाचं आणि वेडेपणाचं होतं. कविता म्हणते, सर तुम्ही कोणावर टोकाचं प्रेम करू शकता? खरं नाही वाटत. विजय म्हणाला, मी काही आकाशातून पडलो नाही. इतर पुरुषात दडलेला असतो तसाच एक चंचल पुरुष माझ्यातही दडलेला होता. तुला खरं नाही वाटणार, पण फक्त मुलीशी बोलता यावं म्हणून मी आमच्या गावातील पाण्याने भरलेला हंडा रिकामी करून विहिरीवर पाणी भरायला जायचो आणि 2 तासांनी परत यायचो. तोपर्यंत मुलींना विहिरीतून पाणी काढून हांडे भरून द्यायचो. उद्योग करायचो. पण तिचा एक हंडा भरल्यावर ती कोणी का असेना ती गोड हसायची. हे हसणे इतकं निरागस असायचं की आजच्या काही मुलींना हसण्यापासून त्यांची कीव येते. कविता म्हणते, खूप मजा येते ऐकायला हे. सर पुढे सांगा. विजय, 9वीत असताना मी भक्ती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो. तिला फक्त पाहण्यासाठी ही कित्येकांना तप करायला लागायची. तिच्यासाठी तप करणाऱ्या मजनू पैकी मीही एक होतो. पुढे कधीतरी ती मला भेटण्यासाठी कॉल करू लागली. गोष्ट निराळी. तिच्यासाठी मी तुला खरं नाही वाटणार. मी पावसात दर रविवारी मी घरातील चादरी पावसाने ओढल्यावर चक्क धुवायला घेऊन जायचो. कविता जोरजोरात हसत, सर खरंच तुम्ही चादरी धुतल्या आहेत प्रेमासाठी? मग तिला कधी बोलला का नाहीत की तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून? विजय म्हणाला, मला आता वाटते की चुकच केली, पण प्रेमात पडल्यानंतरही माझी सामाजिक जाणीव, माझे चांगुलपणा कधीच सोडला नाही. माझी वासना कधीच माझ्या मेंदूवर हवी होत नव्हती. ती हुशार होती. ती समाजात खूप मानाची जागा मिळवली अशी मला खात्री वाटत होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही. ती रमली सर्वसामान्य स्त्रियांसारखी संसारात. ती खूप सुंदर लिहायची, बोलायची आणि गायची. म्हणून मी कविता लिहू लागलो. माझी पहिली कविता ही तिच्यावरच लिहिली. ती कधीच प्रकाशित झाली नाही, पण त्यानंतर ही कविता लिहिता लिहिता कधी साहित्यात झालो हे मलाच कळलेच नाही. तिला ज्या जागी उभं राहताना मला भावणं अनपेक्षित होतं त्या जागी आता मी उभा होतो. आता कदाचित मी तिला मोठा वाटत असेल, पण मोठं होण्यासाठीच बीज तिने माझ्यात पेरलं होतंच. बीजाचं आज वटवृक्ष झालं. त्याशिवाय फक्त एकदा पाहण्यासाठी मी उन्हात तासनतास उभा राहिलो होतो. तिचा हसरा उत्साही चेहरा मला नुसता आठवला तरी मला खूप आनंद होतो. माझ्यासमोर वही धरून जर कधी तिने माझी सही मागितली तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल. कविता म्हणते, सर तुम्ही कितीही जगावेगळे आहात आणि तुमचे प्रेम पडणे ही जगावेगळेच आहे. विजय म्हणतो, जगावेगळे असे काही नाही, पण माझी प्रेमाची व्याख्या जरा वेगळी आहे. मला ते नाटकी प्रेम नाही आवडत. प्रेमात पडायचं, चुमाचाटी करायची आणि मग लग्न करताना पत्रिका जुळून पाहायची. मूर्खाचा बाजार सारा. प्रेमात पडणं कसं स्वैर असायला हवं, वादळासारखं, जे कोणतेच बंधन जुमानत नसेल, ना वयाचं, ना धर्माचं, ना समाजाचं, ना संस्कृतीचं. कारण त्या जगात फक्त प्रेमाचंच मरण आहे, बाकी सारे नश्वर आहे. कविता म्हणते, सर तुम्ही किती भारी बोलता प्रेमावर तुम्ही नक्कीच प्रवचन देऊ शकता. सर मला एक सांगा, हे लग्नानंतर नवरे मुलीची नावे बदलतात, त्या बाबतीत तुमचे काय मत आहे? मी शाळेत असल्यापासून लग्नानंतर मुलींची नावे बदलण्याच्या विरोधात आहे, कारण त्यामुळे मला आवडलेली नावे त्या नावांची ओळख बदलणार असते. लग्नानंतर एखादी बायको नवऱ्याला म्हणाली, तू माझे नाव बदललं तर तो बायकोच बदलेल. आज शिकलेल्या मुली कसे काय अगदी सहज आपले नाव बदलून घेतात, देव जाणे. प्रश्न पुरुषांचा नाही, स्त्रियांचा मूर्खपणाचा आहे. कविता, सर तुमचे विचार फारच भयानक आहेत. तुम्ही जगापेक्षा वेगळे विचार करता, वेगळा विचार मांडता आणि वेगळा विचार जगता. बरं, भक्तीनंतर तुमच्या आयुष्यात कोण आली? भक्तीनंतर नाही, त्याच वेळी माझ्या आयुष्यात एक मुलगी होती. लोक तिला माझी किंवा मला तिची सावली म्हणायचे. भक्तीलाही आमच्या नात्याबद्दल शंका होती. तेही एक कारण असावं, ती सरळ माझ्या आयुष्यात आली नाही. एकदा भक्तीने तिला म्हणजे रश्मीला सरळ माझ्याबद्दल विचारल्यावर ती तिला म्हणाली होती, माझ्या भानगडीत पडू नकोस, त्याला तुझे सारे लफडे माहिती आहेच. रश्मी खरंच माझी सावली होती, कारण या जगात
मी लिहिलेली गलिच्छ फक्त तिलाच वाचता येते आजही. कविता: सर, मला हे वाचता येते. विजय: तिला मी न लिहिलेली वाचता यायचे. इतकी आमची मैत्री घट्ट होती. लोकांना ते प्रेम वाटायचं. तिचं प्रेमात पडणे सैर होतं, आजही सैर आहे. कविता: मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तशी कोणी तुमच्या आयुष्यात आलेली पाहिलेली नाही. विजय: तू असामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग आहेस. त्या सामान्य तरुणांच्या आयुष्याचा भाग होत्या. त्या तरुणांच्या जगण्याची काय मरण्याचीही जग दखल घेणार नव्हतं. आताच मी तसा नाही. आज जग माझ्या एका वाक्याचीही दखल घेतं. कविता म्हणते: पण सर, या सर्वजणी तुमच्यातील सामान्य माणसावरच प्रेम करत होत्या ना. त्यांनी कुठे तुमच्याकडून असामान्य होण्याची अपेक्षा होती? विजय म्हणाला: मी सामान्य माणसांचं सुख समाधानाचं जीवन जगावं ही त्या परमेश्वराचीच इच्छा नव्हती. म्हणूनच माझे सुखासमाधानात चाललेले आयुष्य त्याने अचानक समस्यांच्या दरीत नेऊन ढकलले. त्या दरीत जगण्यासाठी धडपडताना मला जे अनुभव आलेत, अनुभव फारच भयानक होते. इतके भयानक होते की मला त्यांनी माझ्या सर्व नात्यांचा, अगदी जवळच्या नात्याने विचार करायला भाग पाडला. तेव्हा प्रेमाच्या नात्याबद्दल माझ्या मनात एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तुला किंवा कोणत्याही सामान्य माणसाला जसं दिसतं तसं जग नसतं. हे फार विचित्र भावभावनांचं चक्रव्यूह आहे. सामान्य माणसांचा त्या चक्रव्यूहात नेहमीच बळी जात असतो. नात्यांचा गुंता आणि नात्यांचं ओझं काय असतं हे तुला नाही कळणार. मी माणसांचे बदलणारे सारे रंग पाहिले आहेत. म्हणूनच मला भविष्याची चाहूल लागते. मी फार दूरचा विचार करतो. मी सहज बोलून गेलेल्या घटना प्रत्यक्षात घडतात. माझा जन्म फक्त जगण्यासाठी झाला नाही, म्हणून मला ईश्वराने कित्येकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले आहे. लोक उगाच माझ्या प्रेमात पडत नाहीत. मी जेव्हा जेव्हा स्वतःला त्या शक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, माझ्या वाट्याला अपयशच येते. मी इतरांसाठी केलेल्या कामांचं मला कधीच अपयश येत नाही, पण माझ्या स्वार्थासाठी मी कधीही करायला गेलो की माझे अपयश ठरलेले असते. आजही तू बोलतेस, मी आजपर्यंत मिळवलेल्या यशाचा कोणाला फायदा झाला? ईश्वर मला नेहमी सूचना देत असतो. तुझा जन्म सामान्य जीवन जगण्यासाठी झालेला आहे, त्यामुळे सामान्य असं तुझ्या आयुष्यात काहीच घडणार नाही. मला वाटतं मला काहीतरी असाधारण काम करायचं आहे, ज्यात मला तिची मदत लागेल, पण ती त्याचे संकेत मला आता मिळू लागले आहेत. कविता: हे काय सर, तुम्ही आता आध्यात्मिक गुरुसारखे बोलायला लागलात. असं कधी काही असतं का? तुमच्या बाबतीत जे काही झालं तो फक्त एक योगायोग असू शकतो. विजय: हो, योगायोग असेल ना, पण योगायोग एकदाच असतो, वारंवार घडत नाही. कविता: योगायोगच सोडा, मलाच सांगा, त्यानंतर तुमच्या आयुष्यात कोण आलं? विजय: त्यानंतर माझ्या आयुष्यात मोहिनी आली होती. तिने खरंच मला मोहिनी घातली होती. दिसायला अतिशय सुंदर. माझ्या एका मित्राची बहीण होती. ती कधी बोलली नाही, पण मला माहिती होतं तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं. तिला वाटायचं मी तिच्यावरील माझं प्रेम व्यक्त करेन, पण मी नाही केलं, कारण ती अतिशय अशिक्षित होती. तिचं अशिक्षित असणं हे एकमेव कारण होतं मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न करण्याला. माझी आई अशिक्षित असल्याची किंमत मी मोजली होती. स्वतःचे विचार नसणाऱ्या, कोणाच्या तरी विचारांचे ओझे वाहणाऱ्या, कोणाच्या तरी आयुष्यभर फक्त होऊन राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या, बावळट, स्वतःची अशी कोणती स्वप्ने नसणाऱ्या, फक्त भांडी घासण्यात, जेवण करण्यात आणि जमलं तर शिवणकाम विणकाम करणाऱ्या स्त्रिया माझ्या डोक्यात जातात. मोहिनी माझ्यासाठी माझ्या आईला आवडली होती, कारण शेवटी ती तिचंच प्रतिबिंब होती. मला माझ्या आई बहिणीसारखी बायको नको होती. तरीही जर ती मला म्हणाली असती की माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तरीही मी तिच्याशी लग्न केले असते. पण तिने हिंमत नाही केली, कारण तिला मला गमवायचं नव्हतं. माझ्या नजरेतील तिची जागा तिला गमवायची नव्हती. आजही ती माझी
चांगली मैत्रीण आहे, पूर्वीसारखीच माझ्याशी प्रेमाने बोलते, वागते, एक चांगला पुरुष म्हणून माझा आदर करते. पण तिचं भविष्य तेच होतं जे मी पाहिलं होतं. ती संसारात रमली होती, पण तरीही दुसऱ्यांची भांडी धुणं काय सुटलेली नव्हतं. फक्त हिम्मत करून तिने माझ्यावरील तिचे प्रेम व्यक्त केले असते तर तिचे भविष्य बदललेले असते. पण ते नियतीला मान्य नसावं. कविता म्हणते, कल्पित आहे सारे पुढे. विजय म्हणतो, त्यानंतर माझ्या आयुष्यात पूजा नावाची एक मुलगी आली. सर्व बाबतीत मोकळी होती. तिला जगाची फिकीरच नव्हती. माझ्या हातात हात घालून बिनधास्त फिरायची, बोलायची. तिच्या हातांवर मेहंदी पण मलाच काढायला सांगायची. तिचे अति मोकळीपणाने वागणे लोकांना खटकायचे, पण मला ते आवडायचे, कारण ती इतर मुलींसारखी सभ्यपणाचा आव आणत नव्हती. आमच्या काही मुली उगाच आपण किती सभ्य आहोत हे दाखवण्यासाठी उगाच लाजत मुरडत असत, पण ती तशी नव्हती. तिचा चेहऱ्यावर निर्मळ होता, मनात एक आणि डोळ्यात एक असं तिचं नव्हतं. म्हणूनच मला ती मनापासून आवडली होती. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तिच्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करायचं मी मनाशी पक्क केलंच होतं. आणि मी एक कामासाठी महिनाभर बाहेर गेलो. परत आलो तर ती लग्नाची पत्रिका हातात होती. त्यानंतर एक दिवस मला तिच्या नवऱ्यासोबत भेटली. पूर्वीसारखीच, पण अतिशय सामान्य पुरुषासोबत तिने लग्न केलं होतं. त्यानंतर एकदा पुन्हा भेटली तेव्हा तिचा उत्साह ओसरला होता. किंचित थकली होती. आम्ही एकत्र आलो असतो तर तिच्या स्वप्नांना पंख लाभले असते, पण ते नियतीला मान्य नव्हते, किंवा तिने आपल्या आई वडिलांच्या निर्णयासमोर मान झुकवली म्हणून तिचा बळी गेला. विजय, भक्ती, रश्मी, मोहिनी आणि पूजा यांनी माझे तेव्हाचे आयुष्य व्यापले होते. त्यांच्या व्यतिरिक्त अजून अनेक तरुणी नात्या कारणाने त्या काळात माझ्या संपर्कात आल्या होत्या, पण त्यातील एक ही मला फार काळ आपल्या प्रेमात पाडू ठेवू शकली नाही, कारण त्या माझ्या आयुष्यात व्यापलेल्या त्या 5ही जणींपेक्षा वेगळ्या नव्हत्या. कविता पुढे. विजय, त्यानंतर माझ्यातील लेखक कवी मोठा होत गेला. माझ्यातील समाजसेवक जागा झाला. सामाजिक समस्या मला भेडसावू लागलं. प्रेमाची जागा हळूहळू करुणेने घेतली आणि सौंदर्य कवडी मोल असतं हे माझ्या लक्षात आले. माझ्या प्रेमातील रस आटलेला गेला होता आणि हळूहळू स्त्री हा माझ्यासाठी फक्त अभ्यासाचा विषय झाला. स्त्री पुरुष भेद माझ्या मनातील धुसर होत गेला. लैंगिक भावनांच्या पलीकडे मी विचार करू लागलो, म्हणून मी माझ्या प्रेमात पडलो नाही. मी पूर्वी तो असतो तर कवचित अल्पवयीन अंतरात विचार न करता तुझ्या प्रेमात पडलो असतो. आज सकाळी मी तुला जे 3 शब्द म्हणालो ते माझ्या तोंडून ऐकण्यासाठी कित्येकांचे प्राण कानात आले होते आणि तू ते हसण्यावारी नेलत. कविता म्हणते, स्वतःला सावरत म्हणाली, म्हणजे सर तुम्ही खरंच माझ्या प्रेमात पडला आहात? विजय, हो, मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय आहे. मला तुझी आता सवय झाली आहे. तुला माझ्याशी लग्न करायचे आहे. तुला तुझी हक्काची जागा द्यायची आहे. कविता म्हणते, सर तुमच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांमध्ये मी सर्वात लहान, पण सौंदर्यात, गुणात यांच्याजवळ आसपास जाणारीही नाही. असे असताना तुम्ही माझ्या प्रेमात का पडलात? मी तरुण आहे म्हणून. तुमचे जर माझ्यावर प्रेम होतेच तर तुम्ही ते अगोदरच व्यक्त का नाही केले? विजय, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू लग्न का केले नाहीस? कविता, मी अजून तरुण आहे, कधीही लग्न करू शकते. पण तुम्हाला जर आता लग्न करून तुमच्या या संपत्तीला वारस हवा असेल तर मी कशाला माझ्याच वयाची कोणतीही सुंदर श्रीमंत तरुणी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल? विजय म्हणाला, मला माझ्या संपत्तीला वारस नको आहे. फक्त माझ्यासोबत माझा हक्काचा माणूस असावं असं मला वाटत होतं, म्हणून मी तुला विचारलं. मला वाटत होतं की तुझंही माझ्यावर प्रेम आहे. माझे प्रेम मला नाही मिळाले, पण तुझे प्रेम जर मी आहे तर ते तुला मिळायलाच हवे असा विचार मी केला. कविता, म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम मला मिळावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करून माझ्यावर उपकार करणार. पण तुमचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे ते नाही बोलणार? विजय, बरं, मी कबूल करतो की माझेही तुझ्यावर
खूप प्रेम आहे, म्हणूनच मी इतके वर्षे लग्न नाही केले. पण मला तुझ्यावर लादायचे नव्हते. तू माझ्याहून 13-14 वर्षांनी लहान. तू लग्न करून स्वतःहून गेली असतीस तर मी स्वतःला सावरलं असतं, पण तू ही लग्नाचा विचार करीत नव्हतीस. कविता, सर मी काय यातना भोगते तुम्हाला काय सांगू. जर मी भोगत नसते तर 18व्या वर्षीच मी तुमच्यावरील माझे प्रेम व्यक्त करून झाले असते. मी तुमच्या कविता वाचून कधीच तुमच्या प्रेमात पडले होते. त्यासाठी मला तुम्ही यशस्वी होण्याची वाट पाहण्याची गरज नव्हती. मला खात्री आहे आजही मुली तुमच्या प्रेमात पडतात. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे सर. पण मी तुमच्या कामाची नाही. माझ्याशी लग्न करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. कधी सांगितलं नाही, पण आज सांगते. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे मी आई होऊ शकत नाही. म्हणूनच मी तुमच्याशी कोणाशीच लग्नाचा विचार करू शकत नाही. विजय. कविता म्हणते, आज मला तुझा खरंच खूप राग आला आहे. तुझ्या आयुष्यातील इतकं मोठं दुःख तू माझ्यापासून लपवून ठेवलंस. तुझी आई जर मला भेटली असती आणि तुझे हे सत्य सांगितले नसते की तू माझ्या प्रेमात आहेस, पण तुझ्यात असणाऱ्या शारीरिक कमतरतेमुळे तू ते व्यक्त करीत नाहीस, तर मी आयुष्यभर भ्रमातच राहिलो असतो की तुला माझ्यात रस नव्हता आणि तू आयुष्यभर झुरत राहिली असती. आता तू व्यक्त झाली आहेस म्हणून सांगतो, माझं तुझ्यावर प्रेम होतं, पण ते तसंच होतं जसं माझं इतर मुलींवर होतं. तुझ्या शरीराचं आकर्षण मला कधीच नव्हतं. तू इतर कोणाशी लग्न केलं असतं तरी माझं तुझ्यावरील प्रेम कमी झालं नसतं, पण तुझं माझ्यावर प्रेम होतं. ते प्रेम व्यक्त करण्याची तुझ्यात हिंमत होती, पण नियतीने तुझी हिंमत काढून घेतली. कारण तुझ्याशी व्हावी आणि आपले दोघांनी मिळून त्याला अनपेक्षित असणारे महान कार्य आपण करावे म्हणून. लग्न करून पोरं काढायला करोडो लोक पडलेत. तू मी त्या करोडो लोकांपेक्षा वेगळे आहोत. या जगात काहीतरी वेगळे करण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. आता समजलं. कित्येक सुंदर मुले माझ्या प्रेमात पडले असतानाही मी त्यांच्यात का गुंतलो नाही, कारण मी त्यांच्यात गुंतण्यासाठी माझा जन्मच झाला नव्हता आणि तुझा जन्म माझ्यासाठी झाला होता. या जगात कोणीच गोष्ट विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट होण्यामागे एक निश्चित कारण असते. जे ज्याला कळते तो साऱ्या मोहातून मुक्त होतो. तू हे दुःख कवटाळून बसली होती. जे तुझ्या नजरेत दुःख होतं, पण माझ्या नजरेत ती क्षुल्लक गोष्ट होती. कारण या जगात आपले असे काहीच नसते. आपली होणारी आपत्ती हे आपले नसतात. ती त्यांचे भोग भोगायला जन्माला आलेली असतात. प्रेम जगण्यासाठी एक सुंदर कारण असतं, पण ते जगणं नसतं. कविता म्हणते, सर मग आपण लग्न कशाला करायचं. विजय म्हणतो, कविता तुझं बरोबर आहे. खरं म्हणजे आता आपण लग्न न करताही एकत्र राहू शकतो, पण ज्या समाजात राहून आपल्याला कार्य करायचं आहे त्या समाजात जर आपल्याला प्रतिष्ठेने काम करायचे असेल तर आपल्याला मनात नसतानाही स्वतःला लग्न नावाच्या बंधनात गुंतून घ्यावेच लागेल. आजपर्यंत माझी मदतनीस म्हणून तुला मिळवलेला मान आणि माझी पत्नी म्हणून मिळणारा मान अधिकार फार वेगळा आहेच. आपले लग्न होताच आपले जग बदलेल, कारण आपला जन्म जग बदलण्यासाठी झाला आहे. कविता म्हणते, तुमच्यासोबत राहणे माझे स्वप्न होते. तुमचे होऊन राहणे हे माझे ध्येय होते आणि मी तुमची न होणे हे माझ्या नियतीला मान्य नव्हते. विजय म्हणाला, मी आयुष्यभर घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला तेव्हा मला जाणवले की वर्तमानात घडणारी प्रत्येक घटना भविष्याशी संबंधित असते. आपण जगाचा घडणाऱ्या घटनांशी स्वतःला अथवा इतरांना जबाबदार धरत असतो. हे जग स्वयंचलित आहे. हे ज्ञान एखाद्याला प्राप्त झाले की माणूस मुक्त होतो बंधनातून. कविता म्हणते, सर मला वाटत होतं माझं आयुष्य निरर्थक आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्याला नवीन अर्थ दिलात. विजय, मी काही केलं नाही. नियतीने अर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणलं आणि आपलं पूर्णत्व पूर्ण करून एक वर्तुळ तयार केलं जगाच्या कल्याणासाठी. थँक्स.